आणि लोगोचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळेस अनावरण होत आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आहेत मातोश्री निवासस्थानावरची। आमदार चषकाच्या टी शर्ट आणि लोगोचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होत आहे। आणि आता यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधतायत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही मातोश्री निवासस्थानावरची दृश्य आपण पाहतोय। आमदार चषकाच्या टी शर्ट आणि लोगोचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होत आहे। आणि यानंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसोबत संवाद साधतायत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। आमदार चषकाच्या टी शर्ट आणि लोगोचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होत आहे आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। अरुण जी, तुम्ही पहिलं सांगा काय करताय। थांब चलो, अरे पडेल थांब। आज शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण आमदार चषक 2025 याच्या लोगोचा अनावरण केलेला आहे। आणि या क्रिकेट टुर्नामेंटसाठी, या स्पर्धेसाठी आपल्या पूर्ण भारतातून 8 जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत। त्याचबरोबर वर्सोवा विधानसभेमधून 16 संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। आजच्या या अनावरणच्या कार्यक्रमाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो। तसेच जे इथे ओनर्स आहेत, हे ओनर्स पण इथे आलेले आहेत, 16 ओनर्स आलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे जे खेळणारे कॅप्टन आहेत तेही इथे आलेले आहेत, कर्णधार इथे आलेले आहेत। त्यांच्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्याकडून। ही जी टुर्नामेंट आहे, ही जी स्पर्धा आहे, ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरा देसाई इथे होणार आहे। आणि दिवस रात्र ही स्पर्धा होणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत। आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की आपण हे अनावरण करावा। आणि साहेब ते आता उपस्थित आहेत। तारीख सांगा। 23 तारखेपासून ही 23 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर पर्यंत या क्रीडा स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहे। 26 आणि 27 या 2 दिवशी पूर्ण भारतातून जे 8 टीम येणार आहेत त्यांचं, आणि बाकीच्या दिवशी आपण जे 16 संघ इथे आपल्या वर्सोवा विधानसभेमधून जे येणार आहेत त्यांच्यासाठी आहे।